मदत करू अजून काही? नको ग, तू तुझावर, मी करीन सगळं सावकाश. झालं ग माझं, वेळ होता म्हणून करते मदत. तसंही मी गेल्यावर तुलाच सगळं करावं लागतं बाळाचं. बाळाचं करताना मुळीच कंटाळा येत नाही आणि थकायला पण होत नाही. हे तू मला नको सांगू. संध्याकाळी आल्यावर तू किती थकलेली असते ते दिसतं मला. असू दे ग, तू गेल्यावर आम्हाला एकट्यानंच सगळं करायचं असतं ना. सवय नको का करून घ्यायला? बोलला टिपिकल आजोबांसारखं. बरोबर, तू आवर तुझं. अरे तू एवढ्या लवकर का उठलीस? म्हणू तू कुठे चाललीस? अगं कुठे म्हणजे काय, हॉस्पिटलला. पण मग तू बाळाला सोडून जाणार आहेस? अगं ताई, तुला माहिती आहे ना ते बाळ फक्त तुझ्याकडे शांत बसतं. तरी तू चाललीस हॉस्पिटलला बाळाला सोडून. मोना, आम्ही आहोत ना. हो पण मला हिची जास्त गरज आहे ना आजोबा. मोना, अगं एवढं काही होणार नाहीये. काही होणार नाही म्हणजे काय आजी? माझ्या गोळ्या काय आहेत, मी कधी गोळ्या घेते, वेळ काय, हे सगळं तिला माहिती आहे ना. मला नाही लक्षात राहत, मग तिने थांबायला नको? रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, तू काळजी नको करूस. मी त्यावेळी तुला फोन करेन आणि सांगेन. अच्छा, म्हणजे समजा बाळ रडायला लागलं तर तू फोनवरतीच त्याला शांत करणार आहेस, राईट? ताई प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. हे बघ, हट्ट नको करूस. मी हट्ट करत नाहीये म्हणू. म्हणू तू जा बरं, आवर, नाही तर आणखी उशीर होईल तुला. नाही तू निघ, तू प्लीज जा. कारण आता ना मला कळलंय तुझ्यासाठी जास्त महत्वाचं काय. सो प्लीज लिव्ह. मोना, कुणी बाहेर जात असेल तर असं बोलू नये. हे बघ, काहीही होणार नाही. आमचं नीट लक्ष आहे तुझ्यावर आणि बाळावरही. तू जा, जाऊन झोप जा. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहितीये, मला माहितीये तुम्ही दोघंही मनूचीच बाजू घेणार आहात, पण मीच बोलते ना. हाच प्रॉब्लेम आहे. आय एम सॉरी. नानू मम्मा, आमची ही गेली तेव्हा काय काय झालं ते डोळ्यासमोर आलं माझ्या. खूप रडलो मी. माई, अगं आपल्या आयुष्याचा जोडीदार संसाराचा खेळ असा अर्ध्यावर टाकून निघून गेला तर काय होतं हे इतकी वर्ष भोगतोय ग मी, भोगतोय. नान्या, नान्या रडू नको. गीते जरा पाणी आणली का ग? नान्या, अरे हे दुःख मी सुद्धा भोगलंय रे राजा. नान्या, जोडीदार जातो आणि आपल्या संसाराच्या गाडीचं चाक निकळतं. पण म्हणून थांबून चालत नाही रे बाबा. ती गाडी एकटीनं चालवावी लागते. जसा काळ जोडीदाराला घेऊन जातो ना, तसा तो काळ आपल्याला जगण्याचं बळही देतो. आता सगळं सावट दूर झालं माई. छानशी पणती आली आपल्याला. सगळं कसं व्यवस्थित झालेलं आहे. फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. कोणत्या ग माई? काय आहे, या सगळ्यामध्ये ना तुझं कुचकट बोलणं नाहीये.
ते नसेल तर चालेल कसं? वाटतच नाही नानू आहे म्हणून. तू कुचकट बोल ना, म्हणजे बरं वाटतं रे सगळ्यांना, हो की नाही? नाही हं. खरं म्हणजे तूच कुचकट आहेस या घरात. विक्रांत, आज आता एक केस आली आहे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आहे. ओके. आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. त्यात आज मानसीही नसेल. का? अरे का म्हणजे काय, मोनिका आजच घरी गेली आहे म्हटल्यानंतर ती कशी काय येणार? अगं पण मानसी म्हणाली की ती येणार आहे. नाही, तसं असेल तर तू तिला फोन करून सांग की तू घरीच थांब म्हणून. अरे मोनिका कशी आहे हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यातून तिला घरी जायचं नव्हतं. त्यामुळे कुठलं तरी नाटक करून त्याचं सोनं करायची संधी ती काय वाया घालवणार नाही. हो पण मानसी घरी थांबून अरे आजी आजोबांना ती जुमानणाऱ्यातली नाहीये. पण त्यातून तिचं औषधांचं शेड्यूल, तिचा आराम, या सगळ्यांवर मानसी इतकं चांगलं लक्ष दुसरं कोणीच ठेवू शकत नाही. तुला माहितीये का, म्हणूनच मानसीला मी इथे तिची काळजी घेण्यासाठी खास थांबवून ठेवलं होतं. ठीक आहे, मग मी तिला सांगतो तसं. हं? हो, मला ना एका गोष्टीचा प्रश्नच पडलाय. मोनिका घरी गेली कशी? त्याचं क्रेडिट सुद्धा मानसीलाच जातं. म्हणजे मानसीला आपला प्रॉब्लेम माहिती होता आणि तिनेच मला सुचवलं की आजी आजोबांना सुद्धा मोनिकाला घरी घेऊन जायचंय. हम्म. नाहीतर मोनिकाने आपल्या घरी फोन करून सांगितलं होतं आजीला तिला न्यायला यायला. पण सुदैवाने आजी आजोबा आले म्हणून मोनिका अडकली. ओके, चला म्हणजे आता डिवोर्सचं टेन्शन तरी मिटलं. टेन्शन नाही असं नाहीये, पण आपल्याला ब्रीदिंग टाइम मिळालाय. हम्म. मानसीने सुचवलं म्हणून बरं आहे, नाहीतर माझं डोकंच काम करत नव्हतं. म्हणून मला मानसी आवडते, कारण तिला आहे ना कुठे कसा विचार करायचा हे न सांगता कळतं. आता मोनिका तिथे शांत बसली म्हणजे झालं. ती शांत बसणाऱ्यातली नाहीये आणि त्यात आता बारसं तोंडावर आलं. सो आपल्याला काही ना काही करायलाच हवं. आणि ह्या वेळी जे करायचंय ते तात्पुरतं नको. तू काळजी करू नकोस. या केसचं मी काय ते पाहते. गरज लागल्यास तुला बोलावून घेईन. सलीम, नमस्कार. नमस्कार. ये बस. हो, थँक्यू. हे गोड बाळ घरी आलं म्हणून काहीतरी गोड आणलंय. आता काय म्हणते छोटी परी? छोटी परी तिच्या आई बरोबर झोपली. अगं नाही, असू दे. काय बाळाच्या शेड्यूल प्रमाणे आईला सगळं ऍडजस्ट करायचं असतं. म्हणजे बाळ झोपलं ना की आईनी पण आराम करायचा, तेवढाच वेळ मिळतो. पण आता बरी आहे दोघांची तब्येत? अगदी. अहो आता बाळ म्हटल्यानंतर थोडी कुरकुर चालणारच ना. नाही, कधी कधी आपल्याला वाटतं बरं का की ती कुरकुर विनाकारण आहे. पण बऱ्याच त्यांच्या पोटात दुखत असतं ना, म्हणून त्यांना त्रास होत असतो. तुला बरं हे माहितीये? हो, मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हणजे बाळाचं जर पोट दुखत असेल ना तर एखंड उघडायचं आणि त्याच्या पोटावरती लावायचं, आराम पडतो. तुला हे सगळं कुणी सांगितलं? माझ्या आईने. म्हणजे गप्पांच्या ओघात तिच्याकडनं या गोष्टी कळाल्या. म्हणलं लक्षात ठेवू, कधीतरी उपयोगी पडेल. आणि समजा आज माझ्या उपयोगी नाही पडलं तर बाळाच्या मावशीच्या उपयोगी पडू शकतं ना. बस तू मी चहा आणते. अगं नको, चहा नको मला. तुला आज हॉस्पिटलला नाही जायचं मानसी? आता निघतच होते. ओके, मग मी सोडतो तुला.
अरे काहीतरी खाऊन जा. नको नको, माझं खाणं झालंय. हे काय, रोज सकाळी आमच्या घरी एक इडलीवाला येतो, त्याच्याकडची इडली हाच माझा ब्रेकफास्ट आहे रोज. हो बाई, चला निघूया. आणि आजोबा, काय ना, मी इथे एकटाच असतो. तुम्हाला कधी काही लागलं, कशाची गरज पडली तर मला प्लीज बोलवून घ्या, संकोच करू नका. हो. म्हणजे आता तर आपली ओळखही झाली आहे, आणि मदत करण्यासाठी किंवा मदत मागण्यासाठी कुठलं नातं असायलाच लागतं असंही काही नाही ना. निघूया. हो. येतो. बाय. हॅलो मॅम. हॅलो. हा, मी निघू मग. बाय. बाय. विक्रांत असेल का? हो, म्हणजे फ्री असेल तर भेटून जातो. तू थांब, मी पाठवते त्याला. ओके. सर तुम्ही बसा ना. हो, थँक्स. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? नाही, मला काही नको, थँक्यू. हाय. हाय. ऍक्च्युली मी मानसीला सोडायला आलो होतो. म्हटलं तुला वेळ असेल तर तुलाही भेटून जावं. तुला न भेटता गेलो असतो ना तर मला खूप राग आला असता स्वतःचा. तुला राग आला असता की नाही ते माहित नाही, पण मला तुझा राग नक्कीच आला असता. हो, म्हणजे तुलाच कशाला, मी तर छोट्या परीला, तिच्या आईला सुद्धा भेटायला गेलो होतो, पण त्या आराम करत होत्या. तू घरी गेला होतास? बरं ऐक ना, माझं एक छोटंसं काम होतं तुझ्याकडे. हा बोल ना. मला आज संध्याकाळी तिला भेटायचंय, मानसीला. पण मी तिला हे सांगितलं नाहीये, तर मी नेमकं काय करू? म्हणजे तिला सांगू का सरप्राईज देऊ? मला प्लीज सांग ना यार, मला नाही कळत. नाही, मी तुला हे विचारतोय कारण तुला माहिती असेल की ती नेमकी किती वाजता फ्री होणार आहे, आणि ते तू ठरवू शकतोस ना. सो प्लीज मला काहीतरी सांग ना. संध्याकाळी? हो. तुला जर शक्य असेल तर आज आपला कॉफी सेशन करायचा? ऑफकोर्स करूया ना, पण काही टेन्शन नाही ना? सध्या तरी माझ्या आयुष्यात टेन्शन नाही असं होऊ नाही शकत, आणि म्हणूनच असे काही क्षण मला हवेसे वाटतं. कॉफी आणि थोड्याशा गप्पा. ठीक आहे, तू एक काम कर, मी 6 वाजेपर्यंत तिला फ्री करतो. ओके? ओके. हो हो, तू एक्साइटमेंट मध्ये लगेच तिला सांगू नकोस. नाही. तू एक 5-5:30 ला कॉल कर. ओके? ओके ओके फाईन. 5-5:30 वाजता मी फोन करतो. फाईन. पण तिचा संध्याकाळचा काही वेगळा प्लॅन असेल तर? मी आहे ना, म्हणजे तिचा काही प्लॅन असेल तरी तो आपोआप कॅन्सल होईल, तथा असतो. थँक्यू. यू वेलकम. बाय. बाय. काय झालं, काय रडतेस तू? शांत हो, शांत. काय हवंय तुला? कशाला एवढी रडरड करतेस? नको, फिरायची पाळी आली. ग मोना, तिच्यावर काय ओरडतेस तू? काय करू आजी? अंजारून झालं, गोंजारून झालं, प्रेमाने समजावून झालं, रडणं थांबवतच नाहीये ती. म्हणून हे असं ओरडायचं? मग काय करू मी? अगं अजून लहान आहे ती, काय कळत असेल तिला? हेच मला आवडत नाही आजोबा. मुळात ना सगळे हँडल करायचे पेशन्सच नाहीयेत माझ्यात. मग पेशन्स वाढव जरा.
आई झालीस तू आता. आणि अगं लहान मुलांचं हे असंच असतं, आपण त्यांचं कधी काही सांगू शकत नाही आणि त्यांच्या लहरीप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, कळलं? नाही, हे सगळं ना मी अजिबात सहन करू शकत नाही आजी. बंद कर, रडणं बंद करू मी. तिला ना मी मुना, अगं वेडी आहेस का तू? आजी ही अशीच रडत बसली ना तर मला लवकरच वेड लागणार आहे. तू थांब जरा, मी बघते. ओ बाळा, काय झालं हा? आई रागवली. आपण आईचं घर उन्हात बांधूया. हा, नाही ललायचं नाही बाळा. आपण आजोबांना सांगूया हा आईला रागवायला. कशाला ग माझ्या छकुलीला ओरडतेस? ओ बाळा शांत हो. नाही ललायचं नाही. काय झालं ना. निघायचं? कुठे? अरे असं काय करतोयस? आज ठरलंय ना आपलं कॉफी सेशन करायचं म्हणून. हो अगं मी म्हटलं होतं, पण अजून थोडं काम आहे म्हणून. विक्रांत, आज कुठलीच नवी केस नाहीये आणि बाकी सगळं काम व्यवस्थित झालंय. तूच म्हणत होतास ना तुला काहीतरी बोलायचंय. आपल्या गप्पा नाही झाल्या बऱ्याच दिवसात. अगं हो, मी म्हणालो होतो, पण खरंच काम आहे. प्लीज आज नको. हा, ठीक आहे, मी थांबते. तू करून घे काम. नाही नको. तू कशाला उगाच हट्ट करू नकोस मानसी. हा, हॅलो सर, सलील पंडित आले. ओ हा, पाठवा त्यांना. ओके सर. थँक्यू. ये सरप्राईज. सलील, तू कसा काय? हा, म्हटलं दिवसभराची माझी कामं संपवता माझी एनर्जी, माझं स्माईल असं संपत चाललं होतं. म्हटलं स्माईल जर रिचार्ज करायचं असेल तर मानसीला भेटलंच पाहिजे, कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. म्हणून मग मी तिकडे आलो. पण ऍक्च्युली आमचं काम येतं मध्ये, पण आज तिचं काम संपलंय. मी तेच तिला सांगतोय की तू जा, पण ते ऐकतच नाही. बरं झालं नेमका तू आलायस. तू अशी का बघतीस? नको जाऊया का? सॉरी हा, मी फोन न करता चालू इथे. अरे हे मला काय, तिला सांग. नाही म्हणजे मला वाटलं की तुला सरप्राईज द्यावं, पण तू बिझी असशील तर इट्स ओके. नाही तसं नाहीये. जाऊया आपण. तसंही इथे आता काही काम नाहीये. ग्रेट. चाल निघूया मग. गुड लक.